This film is a work of fiction. All characters, events, and situations depicted are entirely imaginary and created for storytelling purposes. Any resemblance to actual persons, living or dead, or real events is purely coincidental. The film does not intend to hurt or offend any individual, community, belief, or institution. मस्त छान. अब्बू, हे सगळे लोग मला नमस्कार का करत आहे? मैंने तो सिर्फ भगवान का कपड़ा पहना है. आणि जर कोई देवाचा पोशाख केला तर तो देव बनतो का? अरे बेटा, ये सब उनकी आस्था का विषय है. त्या सगळ्यांना तुझ्यात देव दिसतो ना, म्हणून ते तुला पाया पडतायत. अच्छा, तर माणसात पण देव असतो आणि आपण तर मुस्लिम आहोत. बेटा, जब भगवान या अल्लाह का विषय होता है ना, तो धर्म मायने नहीं रखता. जो माणूस चांगलं काम करतो ना, त्या प्रत्येक माणसात देव असतोच. मग आपण घरात गणपती का आणत नाही? अरे, आपण मुस्लिम आहोत आणि इस्लाम मध्ये मूर्तीपूजा केली जात नाही, म्हणून आपण घरी गणपती आणत नाही. मग जर पण घरात गणपती आणलं तर काय होईल? होणार तर काहीच नाही. अच्छा, तू तेरे सवाल बंद कर. चल घर पे, अम्मी राह देख रही होती. वैसे तो मुझे गणेश जी बहुत अच्छे लगते हैं. आज मैं गणपतीचा पोशाख केला तर सगळे माझे पाय पडू लागले. मी जर घरात गणपती आणलं तर काय होईल? दुनिया तो नहीं डूबेगी ना? बेटा अमन, क्या सोच रहे हो? काय ना काय तुझ्या डोक्यात चालूच असते बघ. दादू, मी घरात गणपती आणण्याचा विचार करत होतो. काय? आपल्या घरात गणपती? या अल्लाह. दादू, तुम्ही सांगा ना अब्बूला, ते तयार होतील प्लीज. आपल्या घरात तसं काही चालत नाही. फार तर तू मंडळाच्या गणपतीत जा. तुला सांगतो, आम्ही तरुण असताना मंडळाच्या गणपतीमध्ये रात्रंदिवस पडून असायचो. मोदक, लाडू, आरतीची सजावट, खूप मजा असायची. मग तुम्ही पण गणपतीची पूजा करत होता? हाँ, हम भी करते थे. तो घर में पूजा करने के लिए क्या प्रॉब्लम है? अरे नाही चालत. रुक रुक रुक. तू फिर से शुरू हो गया? हाँ? जा पढ़ाई कर ले, नहीं तो अम्मी डांटेगी. और क्या अब्बू, आप भी इसका साथ दे रहे हो. छोटा बच्चा है, जाने दो. क्या अब्बू छोटा बच्चा है? अमन कहाँ पे है? बंटी के साथ बाहर खेलने गया होगा, अभी तक आया नहीं है. अब देखो जरा. अच्छा. अरे बंटी, अमन कुठं आहे? तो होय, तो गेलाय कुंभारकडे गणपती बघायला. मला पण चल म्हणत होता, तर मी नाही गेलो. या अल्लाह, काय करायचं या पोराचं.
बरं ठीक आहे, मी बघतो. हं? गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. काका, हं? खरोखर या मूर्तीमध्ये देव असतो? अरे ते ज्याच्या त्याच्या मान्यावरती असतं. तसा देव कणाकणामध्ये बसलेला आहे. आपण ज्या ज्या गोष्टी बघतो ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये देव आहे. जर सगळ्या वस्तूंमध्ये देव आहे तरी मातीची बनवलेली मूर्ती का पुजली जाते? तुला गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट माहिती आहे का? नाही. खूप वर्षांच्या तपश्चर्येनंतर माता पार्वतीने आपल्या शरीरावरचा मळ काढला आणि त्याची सुंदर सुबक मूर्ती तयार केली. त्यात प्राण ओतले आणि असा गणपती बाप्पाचा जन्म झाला. पार्वती कोण होती? पार्वती हिमालयाची मुलगी, पर्वताची मुलगी म्हणून पार्वती. पावसाळ्यात पर्वतावरून येणाऱ्या पाण्यासोबत जो चिखल येतो त्याला पार्वतीचा मळ मानला जातो. म्हणून त्या मातीपासून मूर्ती बनवली जाते आणि त्याला पार्थिव गणेश असं म्हणतात. या मूर्तीची पूजा केली जाते आणि मग विसर्जनाच्या दिवशी त्याचं पुन्हा आपण पाण्यात विसर्जन करतो. मग हिंदू मध्ये अल्ला आणि मुस्लिम मध्ये गणेशजी का नसतात? अरे देवानं सगळ्यांना एकसारखंच बनवलंय, पण प्रत्येकानं आपापला धर्म, आपापली जात बनवली, आपापले देव बनवले. खरं सांगायचं तर सृष्टी, निसर्ग हाच खरा देव आहे आणि त्या निसर्गाची, सृष्टीची पूजा हीच खरी पूजा आहे. हे संपूर्ण जग 5 महातत्वांनी बनलंय, हे तुला माहिती आहे? म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश. आता बघ, आपलं हे हाडामासाचं शरीर म्हणजे पृथ्वी तत्व. त्यातून वाहणारं रक्त म्हणजे जलतत्व. आपण श्वास घेतो म्हणजे वायुतत्व. आपलं शरीर अंग गरम लागतं की नाही म्हणजे अग्नितत्व. आणि आपण या विश्वाच्या पोकळीत राहतो म्हणजे आकाश तत्व. आता बघ, जे काही या विश्वामध्ये आहे ते सगळंच आपल्या शरीरात आहे की नाही? होय. जगाच्या पाठीवर देवानं सगळ्यांना एकसारखंच बनवलंय आणि मानवता हाच खरा धर्म आहे. मला पण घरात गणपती आणायचा होता. खरं आम्ही मुस्लिम आहोत तर अबू नाही म्हणतात. हे बघा, तुमचं मी सगळं बोलणं ऐकलंय आणि ते सगळं खरं आहे, पण कसं आहे, हॅलो माईक टेक्स्टिंग. तिरंगा गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे या वर्षीचे देणगीदार आहेत अमन.
हे मानव तुम सुन लो ज्ञान, कण कण में है श्री भगवान। अंधकर्म से दान